नमस्कार, मी देवयानी. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रिक्षा चालकांसाठी, टॅक्सी चालकांसाठी मराठी हे अनिवार्य आहे, हा निर्णय जेव्हा सरकारकडनं घेण्यात आला त्याच्यानंतर मराठीचा मुद्दा हा पुन्हा एकदा महाराष्ट्रात बीएमसी निवडणुकांनंतर चर्चेत आला. पण खरा मुद्दा याच्यातला आता मराठी येतंय की नाही याच्या पलीकडे गेलेला आहे आणि तो इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे की ही पॉलिटिकल स्पेस घेण्याचा नक्की कोण प्रयत्न करतंय आणि त्यांना ती मुळात घेता येतेय का. आता ज्या मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना ही स्वतःला कुठेतरी पुन्हा एकदा ताकदवान करायचा प्रयत्न करत होती किंवा हा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न करत होती, ज्याच्यामध्ये प्रताप सरनाईकांनी खरं तर हा निर्णय जो आहे तो आणलेला होता. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वतः या मोहिमेचा भाग झालेले होते. त्याच मुद्द्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्षाची मुदत वाढ देऊन त्या निर्णयाला किंवा त्या मुद्द्याला ब्रेक लावला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय का घेतला आणि मुळात याचं टायमिंग हे का महत्वाचं आहे, शिवाय त्यांनी जे केलंय त्याला एक बॅलन्सिंग ऍक्ट म्हणून का बघितलं जातंय हे समजून घेणं गरजेचं आहे. आता या सगळ्यासाठी आपल्याला थोडासा घटनाक्रम जो आहे तो समजून घ्यायला हवा. आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी यावं किंवा ते अनिवार्य आहे हा एक नवीन नियम आहे का किंवा नव्याने तो आणलेला नियम होता का, तर असं नाहीये. हा नियम हा प्रताप सरनाईक जे आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत, परिवहन मंत्री आहेत, त्यांनी सांगितलेला आहे की 1989 सालीच हा नियम जो आहे तो आणण्यात आलेला होता. आता फक्त आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. आता आणखीन थोडंसं आपण मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की 15 ऑगस्टला साधारण त्यांनी एक डेडलाईन दिलेली होती आणि असं म्हणलेलं होतं की 15 ऑगस्ट पर्यंत जर रिक्षा चालक हे मराठी शिकले नाहीत तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि त्यांनी हा मुद्दा जो आहे तो आक्रमकपणे लावून धरलेला होता. आणि म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला राहायचं असेल तर मुळात तुम्हाला मराठी यायलाच हवं असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्हाला जर रिक्षा चालवायचं, तुम्हाला टॅक्सी चालवायची, तुम्हाला इथे व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला मराठी यायलाच हवं असं त्यांचं या सगळ्यामध्ये म्हणणं होतं. आणि यालाच अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिलेला होता. आता आपण जर आणखीन पुढे किंवा थोडं मागे जाऊन बघितलं तर ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून मराठीचा मुद्दा, मराठी माणसं, मराठी अस्मिता, मराठी माणसांना मिळणारा रोजगार हे सगळे त्यांचे मेन मुद्दे जे आहेत ते राहिलेले होते आणि त्याच्यावरतीच त्यांचं राजकारण जे आहे ते अनेक वर्ष सुरू होतं. त्यात आपण बीएमसी निवडणुकांमध्ये बघितलं की दोन्ही ठाकरे बंधू ज्यावेळेला एकत्र आले त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा लावून धरला, मराठी माणसाचा मुद्दा लावून धरला आणि त्याचा त्यांना निवडणुकांमध्ये काही प्रमाणात फायदा सुद्धा झाला. आता शिवसेनेसमोरचं आव्हान हे होतं की जरी ते भाजपसोबत सत्तेत असले तरी सुद्धा मराठी माणसांसाठीची शिवसेना ही आमचीच शिवसेना आहे हे कुठेतरी त्यांना एका प्रकारे सांगायचं होतं आणि ते त्यांना या मोहिमेमधनं करता येणार होतं. आता याच्यात आपण आणखीन पुढे जाऊन जर विचार करायचा झाला तर आणखीन एक मुद्दा जो या सगळ्यामध्ये महत्वाचा ठरतो तो असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय जेव्हा घेतला की ही 1 वर्षाची मुदतवाढ देणार आहोत आपण, त्याच्या आधी काय झालं तर 27 ऑगस्टला जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे रिक्षा चालक होते ज्यांनी मराठीचं त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं होतं त्यांना सर्टिफिकेट्स वाटण्यात आलेले होते. आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्हाला मराठीवरनं लोकांना त्यांच्यामध्ये विभाजन करायचं नाहीये, तर आम्हाला मराठीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणायचंय आणि म्हणून आम्ही हे केलेलं आहे असं त्यांनी त्या स्टेजवरती, मंचावरती सांगितलं. म्हणजे ते त्यातनं त्यांचं पॉलिटिकल मेसेजिंग जे आहे ते अगदी क्लिअरली करत होते की आम्ही मराठीची सक्ती करून संघर्ष आम्हाला निर्माण करायचा नाहीये, तर आम्हाला लोकांना एकत्र आणायचंय, आम्हाला लोकांना मराठी शिकवायचंय असं त्यांचं त्या सगळ्यातनं म्हणणं होतं. आणि साधारण 20,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्यांच्या हस्ते ते सर्टिफिकेट्स जे आहेत ते देण्यात आले. पण याच कार्यक्रमाच्या बरोबर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जी ऑटो आणि रिक्षा चालकांची संघटना आहे त्यांच्यासोबत एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर त्यांनी असा निर्णय घेतला की मराठी तुम्हाला यायला हवं का रिक्षा चालकांना, तर यायला हवं, पण त्याच्यासाठी तुमचा जो रोजगार आहे त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला हवा का, तर तो तातडीने त्याच्यावरती परिणाम होईल किंवा त्यांनी तुमचे लायसन्स जे आहेत ते सस्पेंड केले जातील वगैरे अशी कारवाई करायला नको. 1 वर्षाची मुदतवाढ जी आहे ती आपण याच्यामध्ये द्यायला हवी. आणि ती का द्यायला हवी, कारण की या लोकांचं असं म्हणणं आहे की अनेक वयोगटातले लोक या सगळ्यामध्ये असल्यामुळे त्यांना शिकायला आणखीन वेळ लागणार आहे, अगदी 2 महिन्यात ते शिकू शकत नाहीत अशी त्यांचं या सगळ्यामध्ये म्हणणं होतं. आणि म्हणून ही मुदतवाढ मी दिलेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यामध्ये म्हणाले. आता मुद्दा याच्यामध्ये काय येतो की हा मुद्दा फक्त मराठी शिकण्याचा नाहीये जसं मी सुरुवातीला म्हणाले, तो त्याच्या पलीकडे का गेलेला आहे तेही समजून घ्यायला हवं. त्याचं कारण असं आहे की इंडियन एक्सप्रेसनी जे रिपोर्टिंग केलेलं आहे किंवा त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला तो निर्णय त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झालेली होती का, तर तसं झालेलं नव्हतं असं इंडियन एक्सप्रेसनी रिपोर्ट केलेलं आहे. आणि म्हणून हा प्रश्न येतो की
मराठीचा मुद्दा जो आहे त्याची ओनरशिप किंवा त्याचा जे क्रेडिट आहे या गोष्टीचं ते नक्की कोणाला जातंय किंवा कोणाला मिळतंय, आणि हे फक्त पॉलिटिकल डिसअग्रीमेंटच्याही आता पुढे गेलेलं आहे. आता हे का महत्वाचं आहे किंवा म्हणजे आपण या सगळ्याबद्दल मुळात का बोलतोय, तर याच्यातनं काय दिसून आलं, म्हणजे या सगळ्या घटनाक्रमातनं जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं त्यातनं काय दिसून आलं बघा, की ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट कोणाकडे आहे? शिवसेनेकडे आहे. मंत्री कोण आहेत? प्रताप सरनाईक आहेत. हा निर्णय कोणी आणायचं ठरवलं, तर ते पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांनी केलं. पण जो फायनल कॉल होता तो कोणी घेतला, तर तो मुख्यमंत्र्यांनी घेतला. म्हणजे खातं तुमच्याकडे जरी असलं तरी शेवटचा कॉल, अंतिम निर्णय हा कोण घेतंय हे याच्यातनं पुन्हा एकदा स्पष्ट होतं, आणि तिथेच संघर्ष जो आहे तो कुठेतरी निर्माण होतो. आता देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याची पार्श्वभूमी काय असू शकते, किंवा जे म्हटलं जात आहे तज्ञांकडनं किंवा जे राजकीय एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडनं याचं विश्लेषण कशा पद्धतीने केलं जात आहे, त्याचे काही 5 महत्वाचे मुळात मुद्दे आहेत, आणि याला एक बॅलन्सिंग ऍक्ट म्हणून का बघितलं जात आहे ते आपण आता समजून घेऊ. देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेण्याचं पहिलं कारण, की अर्थातच रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची गरज आहे का, तर ती आहे, पण त्याच्यासाठी आपण त्यांना वेळ देऊयात असं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला. आणि तो घेण्याचं कारण असं आहे की भाजपला सुद्धा मराठीचा मुद्दा सोडून चालणार नाहीये, कारण कुठेतरी त्यांनाही मराठी मतदारांना स्वतःकडे त्यांना ठेवायला हवं, कारण त्यांनी जर हा मुद्दा सोडून दिला असता तर अर्थात त्याचा फायदा कोणाला होणार होता, तर तो शिवसेनेला झाला असता. दुसरा मुद्दा, की उत्तर प्रदेशची निवडणूक जी आहे ती आता जवळ येते. युपी इलेक्शन मध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी हा मराठीचा मुद्दा हा फक्त मराठी शिकण्यापुरता मर्यादित न राहता तो मराठी विरुद्ध हिंदी असं त्याला एक वळण मिळू नये, याच्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला निर्णय हा महत्वाचा ठरतो, कारण की खूप मोठा मतदार जो आहे युपीतला तो महाराष्ट्रात काम करतो, आणि युपी मध्ये इलेक्शन असल्यामुळे अर्थातच तेही थोडंसं प्रेशर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती असू शकतं, अशी चर्चा या सगळ्यामध्ये झालेली आहे. कारण अखिलेश यादव जे आहेत त्यांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो मांडलेला होता, तो त्यांनी उचललेला होता, आणि त्यांचं म्हणणं होतं की अशी सक्ती करायची काय गरज आहे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे युपी इलेक्शन मध्ये सुद्धा भाजपला फटका बसू नये या दृष्टीने सुद्धा हा निर्णय जो आहे तो घेतलेला असू शकतो. त्याच्यामुळे हा एक मुद्दा झाला. तिसरा मुद्दा याच्यातला, की महाराष्ट्रात मराठी सेंटिमेंट्स जे आहेत ते दुखवून भाजपला चालणार नाहीये, कारण की हाच मुद्दा ठाकरेंनी बीएमसी मध्ये उचललेला होता, की भाजप कसं अमराठी लोकांसाठी जास्त जवळचं आहे, ते कसं अमराठी लोकांसाठी काम करतायत आणि मराठी माणसांना कसं लांब ढकललं जात आहे, आणि ते त्यांच्या विरोधात काही प्रमाणामध्ये गेलेलं होतं. त्याच्यामुळे मराठी सेंटिमेंट्स त्यांना दुखवून चालणार नाहीयेत. आणि दुसरीकडे अर्थातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते भाजपला तेही स्वतःपासून दूर गेलेले भाजपला परवडणारं नाहीये. हा झाला तिसरा मुद्दा, की त्यांना या दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या होत्या. चौथा मुद्दा असा आहे की भाजपने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेऊन भाजपला कशी मदत झाली किंवा त्यांनी स्वतःचं महत्व पुन्हा एकदा कसं दाखवून दिलं, तर अमराठी मतदार जे आहेत किंवा अमराठी लोक जे आहेत तिथले ते मुळात भाजपचे मतदार आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि पुन्हा एकदा म्हणजे जरी शिवसेना सत्तेतला पक्ष असला तरी सुद्धा शेवटी तुमचा विचार आम्हीच केला किंवा आम्हीच म्हणजे भाजपच तुमचं वाली आहे हे याच्यातनं कसं दिसलं, तर ते त्यांनी हा निर्णय घेऊन कुठेतरी पुन्हा एकदा दाखवून दिलं की अमराठी मतदार जे आहेत त्यांना त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलं किंवा थांबवलं किंवा स्वतःच्या फेवर मध्ये त्यांनी ठेवलं. आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा या सगळ्यातला असा आहे की एकीकडे खूप चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार आहेत, त्यांना केंद्रातल्या याच्यामध्ये सामील करून घेतलं जाणार आहे वगैरे वगैरे. आणि कुठेतरी जरीही ते या चर्चा डिनाय करत असले तरीही त्यांना कधी ना कधी जर महाराष्ट्रातनं बाहेर पडून भलेही ही टर्म असून संपून असेल किंवा नंतर असेल तरी सुद्धा त्यांना स्वतःचं कॅडर हे एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने इतर भाजपच्या नेत्यांनी विविध राज्यांमध्ये राहून स्वतःचं महत्व वाढवलं तशाच प्रकारे म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या आधी केलं गुजरातमध्ये राहून, किंवा ज्या प्रकारे योगी आदित्यनाथ यांनी युपी मध्ये राहून हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आणि त्यांची सगळ्यांनी दखल घेतली, तशाच पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे करणं महाराष्ट्रात राहून गरजेचं असू शकतं असं सुद्धा विश्लेषण या सगळ्यामध्ये केलं जातं अनेकांकडनं. आणि कदाचित हेही एक कारण असू शकतं या सगळ्या मागचं असं म्हटलं जातंय. त्याच्यामुळे जो मुद्दा बाहेरून दिसताना आपल्याला अगदी छोटासा दिसतोय की महाराष्ट्रात राहताय तर मग मराठीची सक्ती किंवा मराठी येणं याच्यामध्ये काय गैर आहे, काय 1 वर्षाची मुदतवाढ दिली जातीये
किंवा ती नाही दिली जाते किंवा काय जे काय असेल, हा मुद्दा इतकाच मर्यादित नाही आहे. तर याच्या मागे कुठेतरी भाजप आणि शिवसेना यांच्यातलं सुद्धा राजकारण आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा कशा प्रकारे एक बॅलन्सिंग ऍक्ट या सगळ्यामध्ये झालेला आहे, तेही या सगळ्यातनं पुन्हा एकदा एस्टॅब्लिश झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या व्हिडिओजसाठी, डिटेल्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.